नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल छॉक सुद्धा असतात. काय बाई, आज केस पसरलेत सगळे, इकडून तिकडून बटा निघाल्यात काय. ठीक आहे, असू दे. चला, तुम्ही म्हणाल की हे काय करत होता दत्त तिकडं. ते सगळं ना दिवसभर जरी बंद असलं तरी संध्याकाळनंतर ही सगळी कपाटं उघडी टाकावी लागतात, कारण की हवा अशी कोंदट आहे आता सगळीकडे. त्यामुळे काचा उघडायच्या, हे सगळं उघडायचं कशासाठी माहिती आहे? प्राणी पक्षी जाऊन बसण्यासाठी नाही. माझ्याकडे काय प्राणी पक्षी नाही आहे. हवा जायला लागते, नाहीतर सगळा बुरा येतो, बुरशी येते म्हणून. मग तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, काय सांगणार आहे ते सांगा. हे सांगितलं म्हणजे तुम्ही पण ते करा, आणि तुमच्याकडे आणि काही आयडिया असतील तर मला सांगा. तर चल आले. हा, प्रसाद खाल्ला का? ठीक आहे, उद्या सकाळी भेटूया. हा आता कधीही व्हिडिओला बसा, हे आमचं आहेच गप्पा मैत्रिणींच्या. कसं आहे, ब्लाउज छान आहे ना, मस्त आहे. मला तर तुम्हाला सांगते इतकं मस्त वाटतंय. कॉटनची साडी आहे, काय कॉटन सिल्क आहे का सिल्क आहे देवाला माहिती, पण इस्त्री लागते म्हणजे सिल्कच असतं. तर तुम्हाला सांगते गंमत, म्हणजे आता ज्या मावशीने मला हाक मारली तुम्हाला माहिती आहे, त्या माझ्याबरोबर आम्ही गार्डनमध्ये जातो. त्या 80 वर्षाच्या आहेत, मस्त माझी दोस्त आहे ती, खास दोस्तम दोस्त. वयाचा काही हे नाही, अशा दोस्त आपण केल्या पाहिजेत. सगळ्या वयाच्या दोस्त पाहिजेत. लहान मुली पण दोस्त पाहिजेत, छोटी बालकं पण दोस्त पाहिजेत. समोर दिसला की असं काकी आजी म्हणणारी असे सगळे दोस्त पाहिजेत, माहिती काय. म्हणजे आपलं मन कसं मस्त राहतं, छान राहतं, टेन्शन येत नाही हो कसलं. नाहीतर जर का काय होतं माहितीये का, की आजकाल ते सारखं वर्क फ्रॉम होम एक आहे, मुलींना टेन्शन असतंय, बाहेर जाता येत नाही. यांच्या मैत्रिणीवर व्हॉट्सअप ग्रुप असतात तरुण मुलींचं, हो सांगते. तर त्यामुळे त्यांचे इतके हाल होतात ना आजकाल, तुम्हाला सांगते. आणि आजकालच्या तरुण मुलांचं एक सांगते, त्यांचा स्वभाव बोलका नाहीये, घुम्मन गुश्शे आहेत सगळे. काय स्वतःला समजतात कुणाष्ट, सगळ्यांना इगो आहे. असं आम्ही कसं जाता जाता कुणाशीही गप्पा मारून जातो. मग ते कोण आहे हे बघायचं नाही, कोणीही असू दे, बोलल्याशिवाय पुढं जायचं नाही. हा स्वभाव पाहिजे. त्यामुळे आपली एकतर आपली बोलण्याच्या मुळे आपली एनर्जी जी शरीरामध्ये साठलेली असते बरीच सारी निगेटिव्हमुळे, आपण त्याला ती बाहेर पडते. बोलण्यातनं वाफ बाहेर पडते, मन फ्रेश होतं, मन मोकळं होतं. तेच आजकालच्या मुलामुलींचं तसं नाही आहे. तरुण आजकालची जी आहे ना, ही 40शीतली म्हणजे सगळीच तरुण, लहान पोरं पण तसलीच आहेत, पण ठीक आहे, लहानपणी खेळत असतात, काहीतरी असतात. ही तरुण जी आहेत ना, नोकरीला वगैरे जातात किंवा हे सगळे, आणि नवीन लग्न झालेली वगैरे ही सगळी गँग जी आहे ना, ही अक्षरशः मला तर काही वेळेला वाटते की ही इगोनी एकतर भरली असावी, किंवा ह्यांना एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स आहे. यांना बोलताच येत नाही, गप्पा मारता येत नाहीत. आम्ही बोललो तर काय टन पलाप अशी उत्तर देतात, म्हणजे त्यांना धड छान बोलताच येत नाही. आम्ही आपलं एकदा बोलायला लागलो की किती मस्त बोलतो, गप्पा मारतो, काय वाटेल ते कुठल्याही विषयावर कुठल्याही कशीही गप्पा मारू शकतो आम्ही. त्यामुळे आमचं मन मोकळं राहतं. पण अलीकडच्या तरुण पिढीचं मन मोकळं होत नाहीये, घुसमट आहे, मुलांची सुद्धा आणि मुलींची सुद्धा. त्यांना हे बघा, मित्रमैत्रिणींशी तुम्ही बोलून किती बोलणार, तेच विषय. जसं घरातल्यांशी जास्त बोलता येत नाही, तसं बाहेरच्यांशी तरी तुम्ही काय जास्त म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींशी काय जास्त बोलणार. आणि व्हॉट्सअप तर शेवटी आजकाल कसं झालंय माहितीये का, व्हॉट्सअपवर नुसतं स्माइल्या, असं सगळ्या स्माइल्या. म्हणजे पूर्वी जरा शब्द तर तुम्ही लिहित होता, आता नुसत्या स्माइल्यांवर काम चाललेलं आहे. त्यामुळे एकमेकांशी बोलणंच नाही. व्हॉट्सअप ग्रुप झाले ना, तिथं सगळं तुमचं कॉन्टॅक्ट संपले, मैत्रीच संपली असं मी म्हणेन. संपलीच तुमची नाती, संपली मैत्री, संपली. नुसत्या स्माइल्या बघा. नाही, त्याच्याऐवजी तुमचा फोन झाला पाहिजे, बोललं पाहिजे तुम्ही. हॅलो, काय कसं काय काय चाललंय, मला अजूनही आठवते.
माझी आई रोज दुपारी 4 वाजता फोन करायची. मी पूर्वीही तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. काय कसं काय, चहा घेतलास का, जाणार आहेस का, निघालीस का, संपलं. मी इकडनं नुसतं हू आणि हा. कारण आम्ही त्यावेळेला त्या अर्धवट 40च्या वयातले घुम्मनघुशी आम्ही त्यावेळेला सगळी. उठायचं सुटायचं, क्लिनिकमध्ये जायचं, तिथं बडबड मस्त करायची. कारण की ते शेवटी प्रोफेशन, करिअर ह्याच्यातनं शेवटी आपण काय बघतो, गप्पा कुणाशी मारतो आपण खूप जास्त. जिथे काहीतरी फायदा आहे तिथेच. आणि आजकाल फायदा म्हणजे एकच, आर्थिक. त्या ठिकाणी आपण भरभरून बोलतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला फायदा नाही त्या ठिकाणी आपण अजिबात बोलत नाही. आपण किंमतच देत नाही समोरच्या व्यक्तीला. आज हे असं झालेलं आहे. पण तुम्हाला सांगू का, त्याच्यामुळे जेव्हापासून आता जोपर्यंत आपले लँडलाईन फोन होते तिथे काय मेसेज नव्हतं, काय नव्हतं. झक्कत आपण फोन उचलत होतो. तिथपर्यंत चालत जात होतो घरात, म्हणजे स्वयंपाकघरापासून त्या हॉलपर्यंत जात होतो. मग तो फोन उचलत होतो, बोलत होतो. काहीतरी प्रत्यक्ष 2-4 शब्द, 2-4 वाक्य बोलली जायची. माझी आई आणि त्या बहिणी तिच्या काय बिलं यायची. माझे वडील म्हणायचे 2-2, 3-3 हजार रुपये बिलं करत होत्या. पण होता, आई म्हणायची मग मी दुसरं काय खर्च करते का, करणार बिलं खरंय. लँडलाईनला काय गप्पा मारायच्या अरे बाबा या बहिणी. तसं आताचं फक्त चॅटिंग, प्रत्यक्ष सुद्धा बोलणं नाही. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बोलता तेव्हा तुमचे एक्सप्रेशन्स कळतात, बोलणं होतं, शब्द, त्यामुळे एकमेकांची नाती टिकतात. आता ते नाती टिकायचा प्रश्नच नाही. कोणीतरी मेसेज करणार तुम्हाला, कारण की तुम्ही एनी टाइम अवेलेबल झालात ना आता मोबाईलमुळं. कायम तुम्ही अवेलेबल 24/7. मग त्यामुळे माणूस काय विचार करतो की नको बाई आता कदाचित कामात असेल. काही वेळेला फोन उचलत पण नाही आपण, का तर आपण कामात असतो. मग त्यावेळेला कोणीतरी आपल्याला नुसता एक मेसेज करून टाकतो. तो मेसेज आपण जेव्हा बघू तेव्हा लगेच उत्तर देतो असं पण नाही. एखाद्या वेळेला नुसती स्माइली टाकतो, काहीतरी अंगठा दाखव, काहीतरी असं असं कर, असं काहीतरी करतो. किंवा आपल्याला वाटतं नंतर देऊया ना मेसेजला उत्तर देऊया. मग ते नंतर मेसेजला कधीतरी उत्तर दिलं जातं. म्हणजे बघा ह्या ठिकाणी ना समोरच्या व्यक्तीच्या भावनांची किंमत आहे आणि ना समोरच्या व्यक्तीसाठी काही अशी आतुरता आहे. हे सगळं कमी कमी होत गेलं आजकाल. त्यामुळे कसं झालं माहितीये का, आणि एवढंच नाही, आपला दोस्त तो कोण झालाय माहितीये का अलीकडे, सोशल मीडिया. सगळ्या बाकीची नाती कमी झाली, बाकीची दोस्ती कमी झाली. सगळ्यांचे तुमचे मेसेजेस व्हॉट्सअपवर सुरू झाले. भलेही तुमच्या मैत्रिणींचा ग्रुप असला तरी मैत्रिणी तुम्ही प्रत्यक्ष बोलत नाही, हाय हॅलो करत नाही. माझ्या परवा एका मैत्रिणीने हाय हॅलो करून मला फोन केला. आता आम्ही सगळ्याच जणी आज्जा झालेलो होतो. तिनं मला फोन केला, म्हणली नाही मला बोलायचंय आत्ता. म्हटलं बोल ना ग, एनी टाईम. तू कामात आहेस काय, तुझ्यासाठी काम काय नाही, तुझ्यासाठी 24/7 ग, बोल. कामात आहे म्हणून मला काय विचारते तू, असं झालेलं आहे हल्ली. मग ते छान अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या. तिचं मन मोकळं झालं, मलाही खूप आनंद झाला, मीही खूप गप्पा मारल्या. हे गप्पा मारणंच आता संपलेलं आहे. त्यामुळे मनाचा कोंडमारा होतो, काय करावं कळत नाही. आणि शेवटी आपण कुणाच्या आहारी जातो, सोशल मीडियाच्या. आणि सोशल मीडियाला तुमच्या वयानुसार काही ना काहीतरी व्हिडिओ येत राहतात. म्हणजे काही वेळेला तुम्हाला समजावणारे, सांत्वन करणारे, तुम्हाला सुख देणारे, तुमच्या प्रॉब्लेम्सना सोल्युशन देणारे व्हिडिओ आहेत असं वाटतं. किंवा आपण सोल्युशन शोधायला जातो, मनोरंजन शोधायला जातो, जरासं रिलॅक्स व्हायला जातो. आणि आपल्याला असे काही व्हिडिओ येतात की आपण बिथरतो. आपल्याला बदलवणारे नाही तर बिघडवणारे व्हिडिओ येतात. तुम्हाला सांगते, म्हाताऱ्या लोकांना कसे व्हिडिओ येतात, अरे जगा तुमचं बिंदास्त जगा, मस्त जगा, नका कुणाची पर्वा करू, याऊ त्याऊ ढ्याऊ, असे येतात म्हाताऱ्यांचे. म्हाताऱ्यामध्ये त्यात आणि काय सिंगल बिंगल असलं तर अरे मैत्रिणी करा, याऊ करा, जगायचं राहिलंय ते जगून घ्या म्हणून असले व्हिडिओ येतात. तरुण मुली असतील त्यांना बरोबर कळतं सगळं, त्यांच्याकडे अल्गोरिदम आहे. अरे काय त्यांनी माणसं बसवली असतील शिकलेली जी आहेत,
काय त्यांच्याकडे करेक्ट म्हणजे सगळ्याचं हे असतं. तरुण असेल एखादी 40शीतली 45शीतली, तिला कसे व्हिडिओ येतात त्या पद्धतीचे येतात. कोणीतरी तुम्हाला, मला तर असं वाटतं काही वेळेला की आजकालच्या स्त्रियांना बिघडवणारे व्हिडिओ आहेत. आता आजचा माझा व्हिडिओ झाला आता मोठा, कारण हा एक मला सहज जाता जाता पॉइंट, आत्ताच माझा 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. 12 मिनिटाचं काय, 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि अजून 10-15 मिनिटं मी बोलणार आता, कारण मला विषयच तसा सुचला चटकन. तर तुम्हाला सांगते की असा एक व्हिडिओ येतो, म्हणजे तुम्हाला सांगते ना, पूर्वी ते पिंगळा ज्योतिषी असायचे की नाही, दारासमोर यायची. आपण त्यांना काहीतरी घालायला गेलो की म्हणायचे, बाई तुझ्यामुळे तुझ्या पतीला लक्ष्मी आहे, बाई तू सगळ्यांचं खूप करते ग, पण तुझी कुणाला कदर नाही, तुझी किंमत नाही ग, असं सांगायचे. म्हणजे जे लोक म्हणजे ही लोक बरोबर समोरच्या व्यक्तीची सायकोलॉजी, त्याप्रमाणे मग लगेचच काय, ती स्त्री घरातलं अन्नधान्य देते, साड्या देते, पैसे देते. तिचं बरोबर ओळखलं ना, मर्म ओळखलं ना, तिचं दुखऱ्या नसेवरती बोट ठेवलं गेलं. तसं ही सोशल मीडिया आहे. एखादी 40शीतली 45शीतली मुलगी असेल, तरुणी असेल, की तिला लगेचच असे व्हिडिओ येतात की तुम्हाला सांगते की ठीक आहे की चांगले व्हिडिओ पण येतात, नाही असं नाही, पण आजकाल अशा व्हिडिओंचा भडीमार आहे. एखादी 23-24शीतली मुलगी तुम्हाला सांगते 50च्या 40-45च्या वयाला संसार कसा करायचा, कुटुंबातले प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे सांगते. 23-24 वर्षाची मुलगी तुम्हाला हे सांगून गप्प बसत नाही, नवरा बायकोचे संबंध कसे टिकवायचे हे सांगते. अशीच एखादी 23-24-25-26-28 वर्षाची मुलगी येते आणि ती म्हणते रात्रीचं जीवन नवरा बायकोंचं कसं असायला पाहिजे यावरती बोलते. आणि एखादा व्हिडिओ येतो, ती तुम्हाला सांगते, तिचं वय असलंच किंवा 40-45ची 50ची असते, ती तुम्हाला रात्री काय काय नवरा बायकोनी करायला पाहिजे, ऍक्च्युली काय काय करायला पाहिजे, हग करायला पाहिजे का, किस करायला पाहिजे का, काय करायला पाहिजे, हे सगळं ती अगदी डिटेल सांगते. एका मागोमाग एक व्हिडिओ येत राहतात. त्या वयातली ती स्त्री ते व्हिडिओ बघायला लागते. असंच तरुण मुलींच्याही बाबतीमध्ये आहे हो. त्यांच्या त्यांना बिघडवणारे व्हिडिओ त्यांना जातात. हळूहळू बघायला शिकतात त्या मुली. तसं ह्या एखाद्या तरुण स्त्रीला जर का असं काहीतरी शिकवायला गेलं, नाही हो आमच्या वेळेला कोणी हे काही शिकवलं म्हणून आमचे काही संसार झाले नाहीत का, आमचे संसार खूप चांगले झाले. आदर्श म्हणावा असा संसार. मी तुमच्याशी या ज्या सगळ्या गोष्टी बोलत असते की नाही, ह्या गोष्टी आम्ही भांडत संसार केला, पण अतिशय छान सुंदर संसार केले आम्ही. आणि म्हणून आमचं आजही आयुष्य भांडण करून सुद्धा, विकोपाला गेलेली भांडणं असतात, ह्याच्यात नवरा बायकोची जातातच विकोपाला भांडणं, तरी सुद्धा आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही की आपण वेगळं व्हावं, आणि विलग व्हावं, सेपरेट व्हावं, डिवोर्स घ्यावा, असं कधी मनात पण आलं नाही हो. उलट असं वाटलं असं कुजवून संसारात राहायचं असं होतं आमच्या वेळेला. आयुष्यात काय झालं तरी काय हरकत नाही, सोडणार नाही संसार. का सोडू मी या नवऱ्याला, नवराही म्हणायचं सापडली हिला का सोडू असं म्हणायचं नवरा, माहिती काय. संसार तुटायचे नाहीत, भांडणं जंगी भांडणं व्हायच्या हो. त्यात काय एवढं मोठं दोन माणसं भेटल्यावर भांडण का होणार नाहीत. आणि नवरा बायको आहेत म्हणजे त्यांच्यात भांडण होणार का नाही होणार हो भांडण. का त्यांच्यात समजूतदारपणा असावा. दोन्ही समवयच काय, त्यांच्यात नाही समवय, आणि त्यांच्या दोघांच्याही घरातले प्रॉब्लेम्स सेम आहे, प्रॉब्लेम्स आहेत त्यांना घरात, आणि दोघांचाही स्वभाव वेगळा आहे त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा. दोघांची जीवनशैली वेगळी आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे, आणि तरी त्यांना आयुष्य पुढं न्यायचं आहे. मनाविरुद्ध सुद्धा त्या व्यक्तीशी जुळवून घेऊन नाईलाजाने का होईना संसार पुढे रेटायचा आहे. आणि हीच होती पूर्वीची पद्धत. पण कारण पूर्वी सोशल मीडिया नव्हता, शिकवायला नव्हता ना, सांगणारी माणसं होती, मोठी माणसं. असंच असतं, चालायचंच, लेटिंग गो करायचं, सोडून दे, मरतं तिकडे, लक्ष नाही द्यायचं.
हे शिकवणारी माणसं होती. आता हे नाही शिकवत. आता शिकवणारी माणसं सुद्धा काहीतरी चुकीचं शिकवतात तरुण मुलामुलींना. म्हणजे नवरा बायकोनाच म्हणे मी 40शीतल्या 50शीतल्या काहीतरी शिकवणारी सुद्धा चुकीची शिकवतात, घरातली चुकीची शिकवतात. त्याला कारण आहे, मुलंच कमी येतो. एक 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 मुलं आहेत. मग आई वडिलांना आपलं बरं वाटतं, असू दे आपली पोरं आपल्याजवळ. त्यांना अजिबात तोशिश नको संसाराची लागायला. काय ऍडजस्टमेंट करायची त्यांनी, गरज काय. नाती पुढं न्यायची असतात. हे पटवून हे असं सांगावं लागतं आणि असा सपोर्ट करायचा असतो. पण आताची पाठिंबा देणारी लोक हे सांगतच नाही, दे तडून छट छट सोडून दे, त्याला काय असं सांगणारी आहेत. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, या तरुण मुली ज्या आहेत ज्यांचे संसार चांगले आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी सांगते, समजा नवरा जर का गावात नाहीये, परदेशात आहे, नोकरीच्या निमित्ताने वेगळ्या सिटीमध्ये राहतोय. मी तुम्हाला म्हटलं की नाही सोशल मीडियाची बूम, ती सोशल मीडिया शिकवते, अरे तुम्हाला डेली लाईफ मिळत नाहीये, डेली लाईफ मिळत नाहीये जे आवश्यक आहे, तुमच्या हार्मोन्ससाठी आवश्यक आहे, येऊ आहे तेव्हा आहे असं शिकवतो. आणि अशा वेळेला हे सोशल मीडिया तुम्हाला किंवा काही लोक त्याच्यात जे त्यातले स्वतःला मार्गदर्शक समजतात ते तुम्हाला असं काही सांगतात की नवऱ्यानं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, बायकोनी हे नवऱ्यासाठी केलं पाहिजे. त्याच्यात ठीक आहे हो, चहा कॉफी करणं, जेवण करणं, स्वयंपाक करणं ठीक आहे. रात्री काय काय केलं पाहिजे एकमेकांच्यासाठी हे स्पष्ट शब्दामध्ये बोलणारे व्हिडिओ आहेत. म्हणजे नवरा बायकोच्यात पार भांडणं लावायची. जे काय त्या दोघांच्यात चाललेलं असते ते रात्री होते, दुसऱ्या दिवशी काम सुरू होते ना. आता तसं नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या तरी भांडणं मिटवायची नाहीत. ती खरं मिटतात, दुसऱ्या दिवशी आपापल्या कामामध्ये लागतात. पण आता शिकवलं जातं, प्रॉब्लेम तिथंच असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नवऱ्याबरोबर नाही जमल्या, कारण नवरा जर का चांगला नसेल तर तुमच्या या भावना पूर्ण करून घ्या मित्रांच्याकडनं, हे सांगणारे व्हिडिओ आहेत आजकाल. याच्यासाठी म्हणे मित्र पाहिजेत. मी माझ्या व्हिडिओत सांगते, अरे मैत्रिणी करा, बायकांना मैत्रिणी करा, पुरुष काय तर करेना, तिकडे जाऊ देत. मी पुरुषांविषयी जास्त बोलत नाही, कारण पुरुष हे फुलपाखरू आहे, इकडं बसेल तिकडं बसेल, त्या बाईची बूम सगळी. पण पुरुष नाही, पुरुष सगळीकडे काय म्हणतात ना, हात मारत हिंडत असतो. कारण पुरुषाविषयी नाही बोलणार, पण बाईविषयी बोलेन ना. बाईला भीती असते, समाजाची, चारित्र्याची, तब्येतीची, सगळ्याची भीती असते. आणि काय शिकवतं आजकालचं हे मार्गदर्शक लोक, काय शिकवतात, यांची वय तर काय शिकवणाऱ्या लोकांची, यांना काय अनुभव आहे तो. पण हे शिकवतात की नाही, हे सगळं तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. एक काळ असा होता, मेडिटेशन करून लोक इंद्रिय दमन करायची आणि ती ऊर्जा दुसरीकडे लावायची. पण आजकाल असं शिकवलं जातंय जाणून बुजून सोशल मीडियावर की नाही, ही ऊर्जा बाहेर पडली पाहिजे आणि तिचं दमन बिमन काय करायचं नाही, इंद्रिय दमन काय करायचं नाही, असं शिकवतो. म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलीन मी, स्त्रियांना बदफैली व्हायला शिकवताय चांगल्या रीतीने. सरळ सरळ त्याच्यामध्ये काही लोक सांगतात की फ्रेंड्स पाहिजेत, अपोजिट पाहिजे, स्त्रीला पुरुष फ्रेंड पाहिजे असं सांगतायत. एखादी चुकत असलेल्या स्त्रीला असं वाटणार, बरोबर आहे, माझा नवरा नाहीतरी असा आहे, त्यामुळे मला फ्रेंड आहे ते बरोबर आहे, कारण की या व्हिडिओतच तसं सांगितलेलं आहे, माझी गरज आहे ती. आणि त्यामुळे कुठं ना कुठं पण समजा त्या स्त्रीची भलेही शारीरिक, मानसिक, इमोशनल, रोमॅन्टिक या गरजा, भलेही एखादा मित्र असेल किंवा एखादा समवयस्क असेल, जोडीदार असेल, कलीग असेल, कोणीतरी एखादा जो भेटेल तो पूर्ण करत असेल भलेही,
पण हे उगवणारं तण आहे, हे कधी ना कधीतरी वाळणारच आहे. आणि त्यावेळेला होणारे शारीरिक प्रॉब्लेम्स, मानसिक डिप्रेशन आणि अँझायटी, आणि तोपर्यंत समाजामध्ये झालेला बुक्का सगळा. काय करणार तोपर्यंत? आता तर हे आहे, फ्लॅट सिस्टीम आहे, कोण काय करतंय, कुठे जाऊन शेण खाते, काही कळत नाही, काही कळत नाही. पण त्यामुळे ते खावं असं नाही हो, कळत नाही म्हणून. मांजर डोळे मिटून दूध पितो म्हणून इतरांना कळत नाही असं, ह्याच्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन, अरे डोळे मिटून दूध पितोस पण दूधच पितोस, तुला तुझ्यासाठीच आहे ते, इतरांनी बोलायची काय गरज आहे त्याच्यासाठी? त्याचा जो परिणाम होणार आहे तो होणार आहे, लोकांना कळू दे न कळू दे. आजकाल लोक कुणाच्याही भानगडीत लक्ष घालत नाहीत, त्यामुळे हे असे प्रकार वाढत जातात. त्यात असणारे हे गेट टुगेदर्स जे पूर्वीचे शाळेतले इकडचे तिकडचे हे सगळे जे गेट टुगेदर जे उदयाला आलेले आहेत ते म्हणजे काय आहेत? ह्या असल्या गोष्टींना खत पाणी घालणार या गोष्टी. मग काही जण ठीक आहे, वयाच्या काही विशिष्ट वयानंतर शारीरिक डायरेक्ट काही करणार नाहीत हो, पण इमोशनल बॉन्डिंग होतच ना, इमोशनल सगळं चालू होतं. आणि ह्यातनंच तर ते हनी ट्रॅप वगैरे होतात ना पुरुषांच्यासाठी, तो विषय आपण कधीतरी एकदा वेगळा घेऊ. पण हा स्त्रियांचं काय करायचं? स्त्रिया लगेचच बळी पडतात. जेवलीस का, खाल्लीस का, झोपलीस का, डोकं दुखतंय का, काय झालं, लगेच नवऱ्यापासून डिटॅच होतात. कोणतरी असं विचारायला भेटलं तर नवरा म्हणतो काय रोजचं हिला विचारायचं. नवरा बायको रोज एकत्र राहत असतात, ते वेगळे दोन सेपरेट माणसं एका घरात राहत असतात, त्यामुळे त्यांच्यातला रोमांस संपला, भावना संपल्या आणि सगळंच संपलेलं असतं. ते फक्त एकत्र राहत असतात, जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असतात, त्यांचं तिथं डोकं असतंय. हे काही व्हिडिओ जे आहे ते असं काही स्त्रियांना शिकवतायत की नाही हे करा, नवरा तुम्हाला वेळ देत नाहीये, हे करा, कारण तुमच्या ह्या गरजा आहेत, शारीरिक मानसिक या तुमच्या गरजा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. हे असं शिकवतायत काही व्हिडिओज जाणून बुजून. समजा एखादा नवरा बायको सगळे व्यवस्थित जात असतील, हिंडत असतील, फिरत असतील, तर त्यांना शिकवतात तुमचं रात्रीचं लाईफ चांगलं नाहीये, नवरा तुमच्यासाठी हे करत नाहीये, तुम्ही हे करताय, अरे हे करत नाही म्हणजे तुम्ही काहीच करत नाही. अरे 40-40, 50-50 वर्ष संसार करून जर का तुम्ही त्या नवरा बायकोना जर सांगितला की तुम्ही हे केलं नाही म्हणजे तुम्ही आयुष्यात हे भोगलंच नाही, तर काय आता डोकं फोडून घ्यायचं? म्हणजे फक्त शारीरिक अटॅचमेंट म्हणजे संसार असं कुठंतरी जाणून बुजून सोशल मीडिया स्त्रियांच्या मेंदूत घालायला लागले हे विचार, आणि त्यामुळे स्त्रिया भरकटायला लागल्या. तो त्या संसार मोडत नाही आहेत, पण त्या मित्रांच्या शोधात आहेत. आणि समजा असं कोणी नात्यात गोत्यात किंवा आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळ कुणाच्यातही असं कोणी मिळालं की लगेचच ती स्त्री फशी पडते आणि तिला वाटतं आमचं काय इमोशनल काय बाई त्याला म्हणतात प्लॅटॉनिक लव्ह आहे, प्लॅटॉनिक फ्रेंडशिप लव्ह नाही, आमची प्लॅटॉनिक फ्रेंडशिप आहे म्हणतात. कोणी म्हणतात आमची स्पिरिच्युअल फ्रेंडशिप आहे. अरे कसली काय. शेवटी तुम्ही ह्या असं फ्रेंडशिप करत करत काहीतरी उदात्त बोलत गप्पा मारता तुम्ही, उदात्त बोलत शेवटी कुठे ना कुठेतरी तुमच्या गप्पा ढासळतात, गप्पांचे विषय ढासळतात आणि तुम्ही जास्त इंटिमेट गप्पा मारायला लागता. इंटिमेट होता नाही म्हणणार मी, इंटिमेट गप्पा मारायला लागता खूपच. आणि मग त्याच्या लक्षात येतं अरे आपण नवरा बायको कधी असे गप्पाच मारलो नाही, तिला ते कुठेतरी छान वाटायला लागतं. आणि चुकून माकून कधीतरी जर भेट झाली तर ज्यांनी इंटिमेट गप्पा मारलेल्या आहेत, अत्यंत जिव्हाळ्याच्या गप्पा म्हणू आपण त्याला, ते अत्यंत जिव्हाळ्याने एकमेकांच्या शेजारी बसून स्पर्श वगैरे लगेचच सुरू होतात त्यांचे, आणि त्यांना असं वाटतं की नाही आमचं खूप जवळचं नातं आहे, भावनिक नातं आहे आमचं, प्लॅटॉनिक फ्रेंडशिप आहे आमची. आणि ह्याच्यातनं कुठे ना कुठेतरी स्त्रीला असं वाटायला लागतं की नाही हे आता खूप छान आहे, सगळं मस्त आहे ना,
आणि हे जे मस्त आहे हे स्त्रीसाठी फक्त एवढंच तिला भारी भारी वाटत असतं. पुरुषाच्या अपेक्षा वाढत जातात, पुरुषाच्या अपेक्षा पुढे पुढे जातात आणि तो त्या पूर्ण करायला बघतो आणि मग स्त्री गडबडते, अरे बापरे काय करायचं. नाही म्हटलं तर फ्रेंडशिप तुटेल आणि हे सगळा जो आनंद मिळतोय, मानसिक आनंद, शारीरिक भावना, हे सगळं जे मिळतंय ते सगळं कमी होऊन जाईल. प्रत्यक्ष तिला काहीच नको असतं स्त्रीला, पण पुरुषाकडनं जेव्हा तशी डिमांड होते तेव्हा ती घाबरते. का तर माझी फ्रेंडशिप तुटेल, माझी व्यक्ती तुटेल की जिच्या समोर मी अशी इतकी ओपनली बोलू शकते, आमची मस्त आहे फ्रेंडशिप. मी असं आत्तापर्यंत माझ्या नवऱ्याशी सुद्धा फ्रेंडशिप केली नव्हती, एवढी माझी मस्त फ्रेंडशिप आहे शेअर अँड केअरवाली. तर ती कुठेतरी तुटेल का ह्या भीतीनं पुढे पुढे ती रिलेशन्स जास्त शारीरिक जवळ जायला लागतात. पुरुषाला काहीच नाही, तो किती वर्षापर्यंत काही करू शकतो. बाईचं तसं नाहीये ना. बाई मग मानसिकरित्या कुढायला लागते, बॅलन्स होत नाही तिला. इकडे नवरा, संसार, मुलं आणि इकडचं हे तिचं काय म्हणतात, हे अशी ही फ्रेंडशिप, अत्यंत जिव्हाळ्याची झालेली ही फ्रेंडशिप, तिला बॅलन्स होत नाही. सायको होते ती सायको, आणि त्याचा राग ती स्वतःच्या संसारावर काढते. असतातच ना तिला मुलं असतात, नवरा असतो, ते उट्ट काढायला, कारण की तिला हे बॅलन्स होत नाही. भावनिक तिची जी ही आंदोलन आहे, न्याय कुणाला देऊ असं तिला वाटतं आणि तिला असं वाटतं हा काय नवरा माझा नेहमीचाच आहे, तो कुठं जातोय. त्या माणसाला धरून ठेवण्यासाठी म्हणून मग ते चॅटिंग सुरू होतं, सगळ्याच गोष्टी तिथं सुरू होतात हळूहळू. आणि मग ह्या हळुवारपणातनं संधी मिळाली की मग काही सुरू होतं. मला असं वाटतं की हे जेव्हा असं चालू होतं त्यावेळेला त्या स्त्रीचा बॅलन्स राहत नाही. शारीरिक, मानसिक, सांसारिक, कौटुंबिक, सामाजिक कुठलाच तिचा बॅलन्स राहत नाही. आणि मग ती कुठे ना कुठेतरी अशी भरकटल्यासारखी वागायला लागते, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये वागायला लागते, कायम सावध जायला लागते. मी हे केलं तर ते होईल का, ते केलं तर हे होईल का. आणि हे जर का असं सातत्याने काही दिवस, काही महिने, काही वर्ष चाललं तर नक्कीच तिची मानसिक स्थिती ढासळते. कारण एक ना एक दिवस तिचं हे जे रूप आहे, सौंदर्य आहे किंवा बोलण्याची स्टाईल आहे त्याला तो पुरुष कंटाळतो. तोचपणा होतो ना त्याला, जो स्वतःच्या बायकोचा झाला नाही तो मैत्रिणीचं काय होईल हो, साधी गोष्ट आहे. पण ह्या मैत्रिणीला वाटत असतं नाही 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 तो माझाच आहे, माझाच आहे. आणि तो जेव्हा दुसरी एखादी मैत्रीण जवळ करायला लागतो तो पुरुष आहे. बायको आहेच घरामध्ये, ही एक मैत्रीण आहे आणि एखादी मैत्रिणीबरोबर जेव्हा जास्त जवळीक करतो तेव्हा ह्या मैत्रिणीला जो त्रास होतो, असे मी त्रास खूप जणींचे बघितलेले आहेत, जवळून बघितलेले, खूप जणींचे बघितलेले आहेत. वेड्यापिशा होतात, बायकोपेक्षा जास्त हक्क दाखवायला लागतात आणि खूप काही करायला तयार होतात. आणि याच्यात आणि एक पुढचं पाऊल जातं म्हणजे पैसे, घरातले पैसे देणे आपल्या दोस्ताला, हे सुद्धा चालू होतं. म्हणजे आर्थिक सुद्धा लुटालूट चालू होते की कुठून ना कुठून तरी त्या व्यक्तीला बांधून ठेवायचं. आणि बऱ्याच वेळेला ही अशी आर्थिक, शारीरिक, मानसिक कुचंबणा करून जे होणार ते होणारच असतं, ते चुकत नाही. कारण की प्रत्येक गोष्टीतलं एक नाविन्य असतं, ते थोडेच दिवस राहतं. नवीनपणा, नव्याचे 9 दिवस, ते 9 दिवसच राहतात. त्याच्यानंतर मग ते कदाचित 9 दिवस काही वेळेला मोठे होतात एवढंच. आणि त्याच्यानंतर जी काही मानसिक घालमेल होते ती त्या स्त्रीची जास्त होते, पुरुषाची फारशी होत नाही. उगाच ते पिक्चर दाखवलेले असतात त्याच्यात ते दाखवतात, पण तशी काही पुरुषाची, मुलांची घालमेल जास्त होत नाही. दुसरं ऑप्शन मिळाला की लगेच ते त्या ह्याच्यातनं बाहेर पडतात. पण स्त्रीचं तसं होत नाही. स्त्री गुंतते, शारीरिकरित्या गुंतते, मानसिकरित्या गुंतते, सगळ्या दृष्टीने ती गुंतते त्या माणसाच्यात. आणि तिच्यासाठी ते सोपं नसतं.
नवरा नवऱ्याच्या ठिकाणी असतो, त्याच्या ह्या सगळ्या भानगडीमध्ये नवऱ्यापासून ती थोडीशी डिटॅच व्हायला लागलेली असते. डिटॅच होते, मानसिकरित्या होते, शारीरिकरित्या होते. त्यांचं बरंचसं घरातलं लाईफसुद्धा कमी होतो. अशा भानगडी होतात. त्यामुळे तिथलं सुद्धा कौटुंबिक प्रेम म्हणून जे असतं ते तिथलं कमी होतं. तिचं ती प्रेम करायचं पण कमी करते, तिला मिळणारं प्रेम सुद्धा कमी होतं. आणि जे इथं हे बाहेर प्रेम ती शोधत असते, त्या प्रेमात तिला कुठं ना कुठेतरी फसवणूक मिळते. फसवणूक म्हणजे ती फसवणूक होणारच असते, 100 ने 200% होणार असते. तिला वाटतं नाही होणार माझी फसवणूक, ती ते घट्ट धरून बसायला बघते. आणि ती असते वाळू, जेवढी जास्त धराल तेवढी ती घसरून जाते. मला आज मुद्दाम हे सांगावंसं वाटलं का, तर आजकालचे पडणारे हे जे व्हिडिओज आहेत ना, हे व्हिडिओज स्त्रियांना बिघडवणारे आहेत, त्यांची मानसिक स्थिती बिघडवणारे आहेत. त्यांना असं वाटू दिलं जातं की अरे हे काय शारीरिक, हे सगळं तुम्हाला आवश्यक आहे, पाहिजेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या वयात. नाही हो, नाही लागत या सगळ्या गोष्टी, गरज नाही आहे, जे काय मिळालं ते बाद झालं. पण नाही, असं सांगणारे आमच्यासारख्यांचे जे व्हिडिओ असतात त्याच्यापेक्षा तसले व्हिडिओ त्यांना जास्त अपील होतात, छान वाटतात. कारण की ते त्यावेळेला त्यांच्या भावनिक बदलाला आणि बिघाडाला पोषण करत असतात, म्हणून ते त्यांना व्हिडिओ जास्त बरोबर वाटतात, छान वाटतात. आमच्यासारख्या सांगणाऱ्यांचं आम्ही असं यांचं सगळं झालंय ना आता हे सांगायला लागले. पण तुम्हाला एक सांगू, 24, 25, 27, 28 वर्षाच्या ह्या मुली वाटेल ते सांगतात, 30, 32च्या मुली ह्या वाटेल ते सांगतात. काय अनुभव आहे त्यांना संसाराचा, काय अनुभव आहे त्यांना नवऱ्याचा, काय अनुभव आहे त्यांना नात्यांचा, काय अनुभव आहे त्यांना कुटुंबाचा, काय अनुभव आहे त्यांना मुलांना सांभाळणाऱ्याचा, काय अनुभव आहे त्यांना जबाबदाऱ्यांचा, काय अनुभव आहे त्यांना कर्तव्यांचा. काही नाही आहे, काही नाही आहे. फक्त कंटेंट क्रिएटर आहेत ते, व्हिडिओ बनवणारी माणसं. आणि ते तसे व्हिडिओ बनवतात कारण की तसे व्हिडिओ जास्त चालतात. पण त्यानं कुठं ना कुठं तरी स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक त्यांची हानी होती, कळत नाही आहे कोणाला. असं वाटतं नाही, मग कुठलं ना कुठले तरी दाखले द्यायचे, काहीतरी बघायचं, इथं हे चाललंय, तिथं हे चाललंय, हे असं ते तसं. पण अशीही उदाहरणं भरपूर आहेत की जी ब्रह्मचारी लोक आहेत पण त्यांनी खूप उदात्त काम केलेलं आहे, खूप उदात्त. मग ते पुराण म्हणायचं किंवा मग त्याला मोडीत काढायचं, सगळ्या गोष्टी पोथ्या येऊ तेऊ ह्या सगळ्यांना मोडीत काढायचं, देव वगैरे ह्या संकल्पना सगळ्या मोडीत काढायच्या. आणि कुठेतरी ह्या अशा भौतिक संकल्पनेला उचलून धरायचं, असा हा आजचा सोशल मीडिया झालेला आहे. आणि त्यामुळे माझ्या ह्या 40-50ल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांचं नुकसान होतंय, म्हणून वाईट वाटतं. आणि म्हणून एवढी कळकळीने मी बोलले. पटेल तुम्हाला सुद्धा, तुम्ही त्या वयातले असाल तर कदाचित आत्ता नाही पटणार, ज्या माझ्या वयातले असतील त्यांना नक्की पटेल. मग तुम्ही म्हणाल की हे कशाला याच्यावर सांगताय, हा विषय तर काय गरज आहे. मी तुमच्या डोक्यात खाद्य घालत असते, विचारांचं खाद्य. ते तुम्ही खाद्य आहे ना, ते बीज जे आहे ना, मी तुमच्या डोक्यात घातलेलं, ते तुमच्या डोक्यात फोपावलं पाहिजे आणि ते इतरांच्या डोक्यात तुम्ही पेरलं पाहिजे. तुमच्या वयाच्या का होईना, पेरा हो पेरा. ही चर्चा झालीच पाहिजे, हे बोललं गेलं पाहिजे. कारण की आता कोणीच कुणाला मार्गदर्शन करायला घरात नाही आहेत, सगळेजण विभक्त कुटुंब पद्धती आहे, कोणीच कोणासाठी नाही आहे. आता कुटुंब गेली सगळी. त्यामुळे ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही आसपास बोलाल, मैत्रिणींच्यात बोलाल, तेव्हा कुठे ना कुठेतरी तुम्ही बोलताय म्हणजे तुमचा विचार हा प्रगल्भ होत जातो. जेव्हा विचार पसरत जातो तेव्हा तो प्रगल्भ होत जातो. आणि जेव्हा विचार प्रगल्भ होत जातो, इतरांच्याही कानावरती पडतो, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आपण एक स्त्रियांना एम्पॉवर करण्याचं किंवा स्त्रियांना आधार देण्याचं आपण काम करतो, असं मला वाटत असतं.
तुम्हाला काय वाटतं?